आणि या माध्यमातून विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत की मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांना किमान ती सुदबुद्धी द्यावी. कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळत नाहीत, भरती होत नाही आणि अशा वेळी 1,05,000 कोटीचा खर्च हा या महाराष्ट्राला न परवडणार आहे. ते पुणे कोल्हापूर गाडीने येत असतील तर तिथली अवस्था काय आहे बघावी. असलेले रस्ते तुम्ही व्यवस्थित करा अशी आमची जागा नाही. नाही, काही होऊ दे, आम्ही 5वी बहुमताच्या जोरावर खासदार फोडू शकतो आणि आमचं बहुमत टिकवू शकतो. हा जो आत्मविश्वास भाजपला आलेला आहे त्याचा हा परिणाम. परंतु या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडलेल्या आहेत त्या आंदोलनातूनच या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे राहुल गांधींनी मुद्दा घेतलेला आहे तो येणाऱ्या भविष्यकाळात या भाजपला परवडणार नाही. कारण की लाखो नाही, कोट्यावधी विद्यार्थ्यांची विश्वासार्हता या ठिकाणी या परीक्षा व्यवस्थेवर या ठिकाणी संपत चाललेलं आहे. त्यांचं करिअर उद्ध्वस्त होत आहे. किमान केंद्रानं एक तरी त्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. चूक झाली, केंद्र शासन मान्य करते, फेर परीक्षा घेतली. आता याचा अर्थ पहिली परीक्षा चुकली, पेपर फुटला, सगळ्या गोष्टी झाल्या, ओळमारच्या स्कॅनिंगचा विषय त्या ठिकाणी आला आणि हे सगळं होत असेल तर मग राजीनामा दिला तर या ठिकाणी आकाश कोसळणार नाही. सरकारनं प्रोएक्टिव्हली आमची चूक झाली आणि राजीनामा घेतला हे दाखवावं आणि या विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा संपादित करायची असेल तर राजीनामा हे एकच या ठिकाणी उपाय याच्यावर. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे. 12 जिल्ह्यातले शेतकरी उद्या एकवटणार आहेत आणि एकवटणार आहेत आणि या माध्यमातून विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत की मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांना किमान ती सुदबुद्धी द्यावी अशी आमची विनंती असणार आहे. कारण की गरज नसलेला महामार्ग आहे. रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि तो असताना या रस्त्याची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा रद्द करावा अशी आमची भूमिका प्रामुख्याने. आज राज्याची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे, खड्डे भरायला पैसे नाही आहेत, गावागावातले रस्ते खराब त्या ठिकाणी, पगार वेळेवर होतील का नाही अशी साशंकता निर्माण झाली एका बाजूला, कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळत नाहीत, भरती होत नाही आणि अशा वेळी 1,05,000 कोटीचा खर्च हा या महाराष्ट्राला न परवडणार आहे. त्याच्यापेक्षा उद्योग वाढला पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, अशा काही गोष्टी प्रकल्प करा की ज्याच्यातून किमान एक 5-50 हजार तरुणांना रोजगार मिळेल या महाराष्ट्रातला आणि हा गरज नसलेला प्रकल्प रद्द करावा असं आमची मागणी. नाही, आम्ही सगळे एकत्र येऊन तिथनं नामदेव पायरीजवळ जाऊन प्रार्थना करणार आहे विठ्ठलाला. आम्ही गर्दी असणार आहे त्यामुळं त्या गर्दीचा विचार करता शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार आहे. मला वाटतं दादांना माझी विनंती आहे की रस्ते पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे हे या ठिकाणी बघावं. चांदणी चौकच्या रस्त्याची परिस्थिती काय बघावं. ते पुणे कोल्हापूर गाडीने येत असतील तर तिथली अवस्था काय बघावी. असलेले रस्ते तुम्ही व्यवस्थित करा अशी आमची जागा नाही. आमचे नेते राहुल गांधींनी नीटच्या परीक्षेसंदर्भातलं या देशातलं आंदोलन केलं. छात्रों की गूंज या माध्यमातून या देशामध्ये विद्यार्थिनींचा आवाज पोचवायचं काम केलं. काँग्रेसची भूमिकाच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची भूमिका राहिली. आज उपोषणाचा 19वा दिवस या ठिकाणी. अशा परिस्थितीत केंद्र शासन एखाद्याचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही आमचा निर्णय घेणार नाही. ही भूमिका आडमुठीची आहे, ती निषेधार्थ आहे आणि म्हणून देशातल्या तरुणांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि त्या मागणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता सगळ्या संघटना करतात, केंद्र शासनाने त्याची दखल घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, काही होऊ दे, आम्ही 5वी बहुमताच्या जोरावर खासदार फोडू शकतो आणि आमचं बहुमत टिकवू शकतो. हा जो आत्मविश्वास भाजपला आलेला आहे त्याचा हा परिणाम. परंतु या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या घडलेल्या आहेत त्या आंदोलनातूनच या ठिकाणी घडलेल्या आहेत
आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे राहुल गांधींनी मुद्दा घेतलेला आहे तो येणाऱ्या भविष्यकाळात या भाजपला परवडणार नाही. कारण की लाखो नाही कोट्यावधी विद्यार्थ्यांची विश्वासार्हता या ठिकाणी या परीक्षा व्यवस्थेवर या ठिकाणी संपत चाललेलं आहे. त्यांचं करिअर उद्ध्वस्त होत आहे. किमान केंद्रानं एक तरी त्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. चूक झाली आहे केंद्र शासन मान्य करते. फेर परीक्षा घेतली आता याचा अर्थ पहिली परीक्षा चुकली, पेपर फुटला, सगळ्या गोष्टी झाल्या, ओळमारच्या स्कॅनिंगचा विषय त्या ठिकाणी आला आणि हे सगळं होत असेल तर मग राजीनामा दिला तर या ठिकाणी आकाश कोसळणार नाही. सरकारनं प्रोएक्टिव्हली आमची चूक झाली आणि राजीनामा घेतला हे दाखवावं आणि या विद्यार्थ्यांची विश्वासार्हता पुन्हा संपादित करायची असेल तर राजीनामा हे एकच या ठिकाणी उपाय याच्यावर. नाही मला वाटतं स्मार्ट मीटरची साशंकता ही अख्ख्या राज्यामध्ये गरज नसलेले या गोष्टी का लागतात. ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड भाजपचे घेतले त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटरवरच हे उद्या होणार आहे. पैसे भरा आणि मगच लाईट घ्या अशी साधारणपणे शासनाचं धोरण आहे आणि म्हणून त्याला विरोध कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑन द हाऊस सांगितलं होतं याची सक्ती करणार नाही परंतु दुर्दैवानं आता सक्ती केली जाते हे वास्तव. समजा मला जरा जायचं आहे. मला वाटते गृह खात्याला स्वतंत्र मंत्री पाहिजे हे मी सातत्याने सांगत आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे हे खातं गृह खातं फेल झाले. NCRBच्या रिपोर्टमध्ये असू देत 2024चा जो अहवाल आला तो नागपूर हे 2 नंबरचं शहर आहे गुन्हेगारीबाबत जिथे मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य मुख्यमंत्री जिथून या ठिकाणी होतं. राज्यातल्या बेपत्ता महिलांचं गेल्या 4 वर्षाची आकडेवारी बघितली तर 15,000 महिला अजून सुद्धा सापडलेल्या नाही आणि म्हणून याकडं स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय हे गृह खातं व्यवस्थित चालणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली. आज महिला आत्महत्या त्या ठिकाणी करतायत. कौटुंबिक अत्याचार असू दे किंवा आज गुंड हे दुसऱ्या गुंडाला फायरिंग करतात. म्हणजे किती धाडस वाढलेलं आम्हाला कोणी हातच लावू शकत नाही अशी अवस्था राज्यामध्ये या ठिकाणी झाली आणि म्हणून मला वाटते की गृह खातं फेल झालेलं हे या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून दिसलं. नाही मला वाटते मुख्यमंत्री महोदय अर्थ खातं स्वतःकडेच ठेवतील कुणाला देखील असं वाटत नाही आणि जयंत पाटील साहेबांनी खुलासा केलेला आहे की त्यांच्या नगराध्यक्षाच्या विषयासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे जयंत पाटील साहेब आहेत त्यामुळे आता कुठलाही ते निर्णय घेणार नाही याची मला खात्री. मिळालेलं आहे त्यांचं त्यामुळे आता गरज नाही. त्यामुळे आता गरज सर्व वैद्य मरो तसं आता त्यांची गरज नाही. त्यामुळे 92 लाख महिलांना आता बाजूला केलं. तुमची KYC त्याच वेळी का केली नाही. तुमची नियमावली त्याच वेळी का केली नाही. कॅगनं देखील या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. मला वाटते सरकारचा हा दुटप्पीपणा. राज्यानं पाणीपट्टी वाढ केलेली आणि मी सातत्याने सांगत होतो परवा देखील की महापालिका असू देत ग्रामपंचायती असू देत या राज्यातल्या सगळ्यांची पाणीपट्टी वाढ या ठिकाणी राज्यानं केलेली आहे आणि म्हणून आता महापालिका देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं जनरल बॉडीमध्ये त्याची चर्चा होईल आणि त्यामध्ये आमची पार्टी मिटिंग काँग्रेसची या ठिकाणी 19 तारखेला होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसची भूमिका आम्ही स्पष्ट